विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूण हत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात. संख्याबळ कमी म्हणून हरलो नाही, प्रयत्न थांबणार नाहीत मोदी. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 2% वाढ. 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार 2% वाढ. आज अक्षय तृतीयेला मुंबईत होणार 120 टन सोने खरेदी. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% व्यापारात वाढ अपेक्षित. विरोधकांना परिणाम भोगावे लागतील. पंतप्रधान मोदींचा गर्भित इशारा. महिला आरक्षणाला विरोध करून ऐतिहासिक संधी गमावल्याची त्यांची टीका. राज्यात आता लघुलेखक पद मृत म्हणून जाहीर. भरती केली बंद. 4000 इन्स्टिट्यूट आणि हजारो विद्यार्थी बेकारीवर संकट. नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतर प्रयत्नाचे प्रकरण. इंजिनियर तरुणीला बळजबरीने दारू पाजून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब आली समोर. युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरती परिणाम. मंदीची भीती. नाणेनिधी जागतिक बँकेच्या बैठकीत चिंता. अमेरिकेच्या भूमिकेवरती टीका. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद. इराणने अवघ्या एका दिवसात निर्णय फिरवला. अमेरिकन नौदलाने नाकेबंदी कायम ठेवल्याची प्रतिक्रिया दिली. संघराज्य रचनेत बदलाचा केंद्राचा कट हाणून पाडला. लोकशाहीचा विजय. प्रियंका गांधी यांची भाजपवरती जोरदार टीका. रशियन कच्चे तेल खरेदी 16 मे पर्यंत मुदतवाढ. ट्रम्प यांच्याकडून भारताला मोठा दिलासा. आता भारत आनंदित. विरोधकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणारच. महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा नवीन तोफगोळा. होर्मुझ 2 भारतीय जहाजांवरती गोळीबार. इराणच्या राजदूताकडे भारताने नोंदवला निषेध. रशियन तेलाच्या खरेदीसाठी अजून 1 महिन्याची सूट. अयोध्या संसद भवनावरती हल्ल्याचा कट. मुंबई, ठाणे, बिहार, ओडिशातून 4 संशयित दहशतवाद्यांना अखेर अटक. मराठा समाज मागासच आरक्षण देणं गरजेचं. महाधिवक्त्यांचा हायकोर्टामध्ये युक्तिवाद. 30 एप्रिलला पुन्हा होणार सुनावणी. महाराष्ट्राची कबड्डी हीच IPL. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचं मुंबईत दिमागदार उद्घाटन. कर्ज आहे म्हणून पोटगी कमी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून पत्नीला दिलासा. मालमत्तेसाठी कर्ज घेणे ही ऐच्छिक बाब असल्याचा निर्वाळा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. लोकसभेत 4 तर राज्यसभेमध्ये 6 विधेयक मंजूर झाल्याची माहिती. आता मंत्र्यांसोबत एकच सहकारी. मंत्रालयातील झुंबड रोखण्यासाठी कडक नियम. आता मंत्र्यांसोबत एकच व्यक्ती जाऊ शकणार आतमध्ये. धर्मांतरासारखे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका. मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश. धर्मांतर खरात प्रकरण गोरेगाव ड्रग्ज लैंगिक शोषणाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी थेट आढावा. चमको कार्यकर्त्यांना सरकारचा चाप. मंत्रालयातील प्रवेशावरती निर्बंध. मंत्र्यांसोबत केवळ एकाच कार्यकर्त्याला आता मिळणार मंत्रालयामध्ये प्रवेश. संसदेमध्ये उभे राहून स्वतःला महिलांचे मसिहा म्हणून घेता, पण उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमधील अन्यायाचं काय? प्रियंका गांधी यांची भाजपवरती जोरदार टीका. अक्षय तृतीयेचा गोडवा वाढवण्यासाठी गुजरात, आंध्राचा आंबा थेट बाजारामध्ये. बदाम, लालबाग आंब्याला पसंती. महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केलं, त्यांना शिक्षा मिळणारच. नरेंद्र मोदी यांची जोरदार टीका. देशातील महिला वर्गाची माफी मागा. नरेंद्र मोदी. केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज. महागाई भत्ता 2% वाढला. पेन्शन नंतरही होणार लाभ. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 6700 कोटींचा बोजा.
भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले. संघराज्याची रचना बदलण्याचा केंद्राचा कट, तो आम्ही रोखला. एक राष्ट्र एक नेता म्हणजे संविधानावरती हल्ला असल्याची टीका. शेख हसीना यांना भारत बांगलादेशच्या हवाली करणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय. ढाकामध्ये ऐतिहासिक हालचालींना वेग आल्याची माहिती. महाराष्ट्रातील जनगणनेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. जिल्हा परिषदामधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती. महाराष्ट्रात जनगणना होणार डिजिटल पद्धतीने. नारी शक्ती उत्तर देईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच विरोधकावरती थेट घणाघात. धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, आता होणार जोरदार कार्यवाही, मुख्यमंत्री. घटना दुरुस्तीमुळे सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारचा युक्तिवाद हायकोर्टामध्ये दाखल. आयत्या पिठावरती रेघोट्या मारून राजकारण होत नाही, जनतेची कामे करा, एकनाथ शिंदे यांची ग्वाही. युवा सेनेचा राज्यव्यापी मेळावा संपन्न, मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी.